आज आपल्याला करायची आहे भरल्या कारल्याची भाजी आणि इथे काटेरी कारले घेतलेले आहेत, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर कारल्याचे आपण 4 भाग असे फोडी करतो ना, तशा करून घेतलेले आहेत आणि इथे वाटण देखील आपलं तयार आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट म्हणजे वर्षभराचा साठवणुकीचा जो मसाला आहे ना, तो 2 चमचे घेतलेला आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने कारलं तुम्ही करणार ना, तर खूप चवीने खाणार बरं का आणि अगदी आवडीने खाणार. तर कारल्यामध्ये सर्व हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि दाबून दाबून व्यवस्थित भरायचा, कारण की आपल्याला भाजी ना जास्त पातळसर न करता लपतपीत करायची आहे. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर कारले ना आपण पाण्यामध्ये ठेवले होते थोडेसे मीठ टाकून, मधले त्यातला एक कडवटपणा थोडासा नाहीसा होतो. तर कारले चांगले आपण ना भरून घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कारले ना आता आपल्याला 5 मिनटं चांगली परतून परतून घ्यायची आहे. आणि आज केलेली कारल्याची भाजी ना मस्तपैकी आपल्याला रानामध्ये काम चालू आहे, तर दुपारच्या डब्यासाठी म्हणजे दुपारच्या जेवणासाठी आपल्याला ही कारल्याची भाजी अगदी झटपट केलेली आहे मी आणि खूप चवीला छान होते. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून पहा. तर थोडीशी वरून हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा ना 5 मिनटं आपण परतून घ्यायची आहे, म्हणजे परतल्याच्या नंतर कारल्यामधला एक कडवटपणा नाहीसा होतो आणि म्हणून ना कारली चवीला खूप छान लागतात. तर कारलं बघा इथे चांगलं परतलं गेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 5 मिनटं झाल्याच्या नंतर वाटणाचं जे पाणी आहे तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे लपतपीतच कारलं आपल्याला करायचं आहे. तर बघा कारल्याचा रंग देखील पालटलेला आहे आणि कारली चांगली ना अशी वाफवली गेली आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला मंद आचेवरती फक्त 5 मिनटं आपल्याला हे कारलं ना वाफवायचं आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं करून पहा, खूप आवडीने खाणार तुम्ही आणि नक्कीच अशा प्रकारे जर कारलं ना तुम्ही केलं ना तर परत परत अशाच पद्धतीने करणार. तर आता थोडंसं आपण पाणी टाकून घेतलं आणि 5 मिनटं फक्त मंद आचेवरती आपण वाफ काढूया. आता आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्याच्या नंतर एक 5 मिनिटांनी चांगली आपली कारली वाफवली आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे. गुळामुळे छानपैकी अशी गोडसर चव येते आणि त्यामुळे कारलं अजिबात कडवट लागत नाही. आता तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं करून पहा. आता आपल्याला रानात जायचं आहे, तर डबा भरून घेऊया आपण आणि मस्तपैकी असं चमचमीत खूप छान लागतं बघा कारलं. तुम्ही नक्कीच करून पहा अशा प्रकारे कारलं. तर आता डबा भरून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आता रानात काम झाल्याच्या नंतर जेवणाची सुट्टी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.